निकाल अपेक्षित आहे? कोणाला? आमचा अजूनही न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे. भगवान के घर देर होती है अंधेर नाही होती, जे काय म्हणतात बरं का. ठीक आहे, तारखांवर तारखा पडलेल्या आहेत. पक्ष चोरला, एक निवडणूक चोरली, बरं, बहुमत चोरलं, हे सगळं जरी असलं तरीसुद्धा न्याय जो आहे हे सत्याच्या बाजूने लागेल. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या 100 पिढ्या जरी उतरल्या तरी त्यांना चोरता येणार नाही. लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरेंचं पुण्य हे सगळ्यात मोठं पुण्य या महाराष्ट्राला मिळालेलं पुण्य आहे. तुम्हाला ते पुण्य चोरता येणार नाही. तुम्हाला सत्य आणि न्याय समोर ठेवून न्याय करावा लागेल. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंनी कितीही बेडूकुड्या मारल्या तरीही मला पूर्ण खात्री आहे की सुप्रीम कोर्टाला त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी, संविधानाची प्रतिष्ठा राखण्यासाठी न्याय करावा लागेल. नाहीतर या देशातील 140 कोटी जनतेचा विश्वास न्यायव्यवस्थेवरचा पूर्णपणे उडून जाईल. आज तो उडालेलाच आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी छाती पिटली काल या विषयावरती. तारीख जवळ येते आहे, तारीख जवळ येते आहे, कुछ करो. असं वाटतं का आतमध्ये काय होतं ते आम्हाला कळत नाही का? आतमध्ये काय चर्चा होतात, चर्चा झाल्यावरती बाहेर काय चर्चा होतात, कोण कोणाशी काय बोलतं, या सगळ्या गोष्टी या नवीन युगामध्ये बाहेर येत असतात.